मराठी, ते धडक ते धडक. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. ग्राहकांनो, विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी. त्वरा करा, विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे 1 BHK फ्लॅट केवळ 15.99 लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध. महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध. साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टीन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सुहास भैया बाबर यांनी वैभवदादा आणि पडळकरांना तगडं आव्हान दिलंय. महायुतीकडून माझीच उमेदवारी फायनल आहे, त्यामुळे विरोधकांना अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढावे लागेल. विकास कामांसंदर्भातील पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर सुहास भैयांनी हा दावा केलाय. त्यामुळे आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या वैभवदादा पाटील आणि पडळकर बंधूंना सुहास भैयांनी तगडं आव्हान दिल्याचे दिसून आलंय. मतदारसंघातील काँक्रीटच्या रस्त्यांच्या मंजुरीस तब्बल 60 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल सुहास भैयांनी विटात पत्रकार परिषद घेतलीय. यावेळी विकास कामांच्या निधीचा जवळजवळ 1000 कोटींचा टप्पा आपण पूर्ण केल्याचे सुहास भैयांनी स्पष्ट केलंय. तर मतदारसंघात 40 किलोमीटर रस्त्यांसाठी तब्बल 60 कोटींचा निधी सुहास भैयांनी नव्याने मंजूर केलाय. तर मतदारसंघातील ग्रामीण भागात आता काँक्रीटचे रस्ते होणार असल्याचे देखील सुहास भैयांनी स्पष्ट केलंय. अनिल भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. यासाठी महायुतीकडून मिळालेल्या मोठ्या सहकार्याबद्दल सुहास भैयांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. तर एकजुटीनं महायुती समोर चालली असं दिसते का चित्रात सध्याचं जे आहे, अजित पवार गट असेल, भाजप असेल, शिवसेना, कुठं एकजुटीचा अभाव असा माहिती दिसतोय? एकजुटीचा अभाव असणारच, कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे. याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही. पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे. त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं लागेल. आता प्रत्येक पक्ष दावा सांगणार आलाय, बरोबर, महायुतीतलाच नाही, महाविकास आघाडीतला पण. आता प्रत्येक पक्ष दावा सांगणार. काय झालं, भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाचं धाडसच झालं नसतं. भाऊ नसल्यामुळं काही लोकांना असं वाटत असेल. पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एकसंघपणे लढेल, महायुती सुद्धा एकसंघपणे लढेल. उमेदवार ह्या दोन्ही पक्षांचे एकेकच असणार आहेत. मला कसं तिसरा उमेदवार, चौथा उमेदवार कोणी आज तरी शंका करून तेवढं धाडस कोणात आहे असं मला वाटत नाही. महायुतीचा उमेदवार मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं मला पूर्ण खात्री आहे. मला जे सिग्नल्स आहेत, शेवटी राजकारणामध्ये रीड बिटवीन द लाईन्स करायचं असतं. येणारा निधी हा कुणाकडं आहे, कुणाच्या पत्रावरती आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे याचं थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात. आणि अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट. ही विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही. विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं. आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या 6च्या 6 पक्षांच्याकडे आहेत. आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचा उमेदवार म्हणून कालसुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या 10मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितली. A+ त्यांनी उमेदवारी पकडली. महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुहासबाबांनीच लढलं पाहिजे, असू शकते ना. कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील. त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल. आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार
पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. कारण भाऊंच्या नंतर मी 1000 कोटीच्या वरचा फंड जरी बरे भाऊंच्या नावावरती मिळत असल्या, पण ते सगळं तयार करणं, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं, प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारात पाठपुरावा करणं, ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचं यश त्या 1000 कोटीच्या वर आपण ह्या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकलो. त्यामुळं फक्त विचाराचा असा नाही, मी 100% भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. भाऊंच्या नंतर गेल्या 5 महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही भाऊंची पार्टी मी सगळे आम्ही करत होतो. आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केले आणि ते प्रेम कामाच्या रूपानं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली, या मतदारसंघामध्ये विकासासाठी भाऊंच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलंय. आमचे 777 कोटीचे रस्ते असतील, आटपाडी आणि खानापूरचे नळपाणी पुरवठ्याची योजने असतील, त्याच्यानंतर विट्यासाठी आपण नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे. नगरविकासमध्ये खानापूर आटपाडीसाठी 10 कोटी आले असतील, हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी 25 कोटी आले असतील, बजेटमध्ये 15 कोटी आले आहेत आणि MMJSYचे रस्ते जवळपास 60 कोटीचे आपण आले होते. असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर विट्यासाठी उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं होणं भाऊंचं स्वप्न होतं. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. काही दिवसापूर्वी मी गिरीश महाजन साहेबांना पर्सनली भेटलो होतो. त्यांना म्हटलं की बाबा जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते. आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला ह्या तालुक्याला मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची ऑर्डर झाली. त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 40-60 कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत. मी त्याचा तुम्हाला डिटेल सगळं देतोय. खानापूर, आटपाडी आणि विसापूर ह्या तिन्ही तालुक्यांना मिळून 40 किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत. रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही 58 कोटी रुपये आहे आणि 2,88,00,000 रुपये ही 5 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी, म्हणजे रस्ते केल्यानंतर 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरचे रस्ते मेंटेन ठेवायचे. आणि मुख्यमंत्री ग्रामसडकचं आता एस्टिमेट सगळं बदलले, DSR सगळा बदलला आहे. ते आता कॉन्क्रीटचे रस्ते केलेत. पूर्वी डांबरी रस्ते करत होते, पण ते रस्ते ग्रामीण भागाला जोडणारे सुद्धा ते दर्जाचे व्हावेत या हेतूनं ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी ते पांढरेवाडी रानमळा हा रस्ता जवळपास 6 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता मंजूर झाला आहे. त्याच्यानंतर शेटफळे ते चौरे वस्ती रानमळा हा 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे. गोमेवाडी ते हिवतड शुक्राचार्य रस्ता हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. घाणवड ते भाग्यनगर, घाणवडपासून अलीकडे जो भाग्यनगरला जातो तो 4 किलोमीटरचा रस्ता आहे. नागेवाडी ते गोडाचीवाडी कानरवाडी आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंतचा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. आटपाडी तालुक्यातला विभूतवाडी ते गोळेवाडी हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. हिवरे ते जाधव वस्ती हा साधारण 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे. कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर खूप लोकांची मागणी बरेच दिवस माझ्याकडे येत होती, हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. विटा चिंचणी म्हणजे चिंचणी मंगळूर ते खाऱ्याटमळा खूप शेतकऱ्यांची मागणी होती, तो जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हिंगणगादे ते साळुंके वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि हातनूर ते पिरदेव रस्ता हा जवळपास 2.25 किलोमीटर रस्ता आहे. असं 40 किलोमीटरचे रस्ते 58 कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि 2,88,00,000 रुपये देखभाल दुरुस्ती, असे 60 कोटीचे रस्ते ह्या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भाऊंना यश आलं होतं. तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी, रस्ते, ह्या भौतिक सुविधा, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट 5 वर्षामध्ये भाऊंनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भाऊंनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो
आणि मला समाधान वाटते की 1000 कोटीच्या वर आपण ह्या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला झाली. ही विकासाची गती भाऊंची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब असतील, आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली. म्हणजे कामं मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे, लोकांची मदत, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आजही इतकी सक्रिय फळी भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्देश तोच आहे की भाऊंची शिकवण अशी होती की काही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्यरत राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठे या ठिकाणी यश आले. आता शासनाच्या विविध योजना आता समोर येत आहेत, तर त्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य योजना ज्या आता शासनाने जाहीर केल्या त्या राबवण्यासाठी आता शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, शिवसेना म्हणून, तर या गटाच्या माध्यमातून सध्या खानापूर मतदारसंघात कशा पद्धतीने ते उपक्रम राबवण्यात येते? अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा. मी काय 1500 खूप मोठा बदल होणार असं नाही, पण बेसिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्या या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता, त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे, ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आलेत ते आपल्याकडे आले आणि आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या तर थोडं क्रिटिकल आहे, नाही असं नाही, पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय. त्या प्रोसेसमध्ये कंटिन्यूस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे. आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केले. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल, आपली यंत्रणा असेल, या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये ती यंत्रणा आपली सक्षमपणे चालू आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा.